श्रावणी फोन का नाही उचलत आहे? श्रावणी वेळेवर मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर येईल ना? ती वेळेवर नाही आली तर भैया साहेबांना मी फसवल्यासारखं होईल. देवा, मी आता काय करू? भैया साहेबांचा संताप अनावर झाला तर घरात वादळ येईल. श्रावणी, नो, सर्जरी सुरू असताना असं बीपी शूट होणं अत्यंत घातक आहे. आय थिंक वी आर लुझिंग द पेशंट. सिस्टर, तुम्ही इंजेक्शन रेडी ठेवा. आता आपली पूजा झालीये. आता डोळे मिटून वडाला प्रार्थना कर. तुझ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ती प्रार्थना असेल. शुभू, मला माहिती तू तिथे हॉस्पिटलमध्ये तुझी सर्जरी सुरू आहे, पण तुझी श्रावणी इथे तुझा श्वास बनून उभी आहे. मी या वडाला तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि मला पूर्ण विश्वास आहे की देव तुला काहीही होऊ देणार नाही. तुला दीर्घायुष्य दे. मी तुला काहीच होऊ देणार नाही. शुभू, का करतोस एवढं माझ्यासाठी? कारण की अगं माझं तुझ्यावर प्रेम. अरे मग तुला कळत कसं नाही? माझं सुद्धा तुझ्यावर तुझं हृदय मी खूप सांभाळून ठेवेन. मुली, तुला काही दुःख आहे का? काही संकट आहे का? नाही. बर, काही काळजी करू नकोस. तू आज पूजा केलीस, तुझ्यावरची सगळी संकट नक्की दूर होतील. आता तो प्रसाद घे आणि तो अंगारा पण घे. तुझ्या नवऱ्याला प्रसाद खाऊ घाल आणि अंगारा सुद्धा खाऊ घाल. घे. डॉक्टर, कशी झाली सर्जरी? शुभू ठीक आहे ना आता? ऑपरेशन तर 100% सक्सेसफुल झालंय, पण ऑपरेशन नंतर पेशंटची ऑक्सिजन आणि त्याचं बीपी खूप कमी होत आहे. हे जर पुढच्या 5 मिनिटात व्यवस्थित नाही झालं तर आय एम सॉरी, पेशंट सोबत काहीही होऊ शकतं. तो प्रसाद घे आणि तो अंगारा पण घे. तुझ्या नवऱ्याला प्रसाद खाऊ घाल आणि अंगाराही लाव आणि थोडा खाऊही घाल. मिसेस शेलार, तुम्ही काय करताय? हो, पेशंट क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे. आपण त्याच्या पोटाची सर्जरी केली आहे. या राखेमुळे त्याला इन्फेक्शन होईल आणि त्याचा जीव जाईल. हे बघा डॉक्टर, आज वटपौर्णिमा आहे आणि माझी श्रद्धा आहे, तुम्ही नाही म्हणू नका. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. हो, असं काही नसतं मॅडम. मी तुम्हाला हे अलाउ नाही करू शकत. प्लीज. आज मोठा दिवस आहे. त्यांची श्रद्धा असेल तर फाईन, पण पेशंटला जर काही कमी जास्त झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल.
ठीक आहे, मान्य आहे मला. डॉक्टर, हे काय होतंय शुभूला? बघा ना तुम्ही, काय होतंय त्याला? सिस्टर, इंजेक्शन द्या प्लीज. डॉक्टर, काय होतंय हे? मिसेस शेलार, मी तुम्हाला सांगत होतो ते अंगारा वगैरे देऊ नका. पेशंटचं ऑक्सिजन लेवल कमी होत आहे, त्याची कंडिशन क्रिटिकल आहे, त्यांना काही होऊ शकतं. डॉक्टर, प्लीज प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा. प्लीज काहीतरी करा, प्लीज. डॉक्टर, सगळं नॉर्मल होतंय. माय गॉड, दिस इज अ मिरेकल. त्यांचं बीपी, पल्स सगळं काही नॉर्मल होत आहे. देवा, देवा, थँक्यू सो मच. हे बघा मिसेस शेलार, आता तुम्ही जरा बाहेर थांबा. मी कुठे जाणार आहे? मी आता शुभूला सोडून कुठेच जाणार नाही. मॅम प्लीज, पेशंटला थोडं स्टेबल होणं गरजेचं आहे. तुम्हाला बाहेर थांबावं लागेल. काकू, हॅलो काकू, बोल. हॅलो श्रावणी, अगं कुठे आहेस तू? केव्हापासून फोन लावते तुला, तू फोन का नाही उचलत आहे? सॉरी, अगं मी अजून हॉस्पिटलमध्येच आहे. पण काकू, एक खूप चांगली बातमी आहे. शुभूचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. तो आता पूर्णपणे धोक्याच्या बाहेर आहे आणि डॉक्टर म्हणाले थोड्याच वेळात तो शुद्धीवर सुद्धा येईल. देवाचे खूप खूप आभार. शुभूचा जीव वाचला, तू खरंच खूप मोठ्या आनंदाची बातमी दिली आहेस. अगं पण श्रावणी, आज ते मॅजिस्ट्रेट साहेब घरी येणार होते, माहिती आहे ना तुला? हो, अगं ते विसरूनच गेले मी. अगं असं कसं विसरलीस तू? अगं ते आपल्या घरी आलेत. आता भैयासाहेबांनी नंदाका त्यांच्यासोबत स्टडी रूममध्ये. बरं, तू आता काय करणार आहेस? काकू, मी येणार. मॅजिस्ट्रेट समोर उभी राहणार. मी बाबांचा शब्द पडू देणार नाही. पण आता मी जे ठरवलंय तेच करणार. ठीक आहे.